नमस्कार मित्रांनो, आपण आलोय पाम एक्सपो 2026 मध्ये नेक्सा कॅबिनेट. स्पेशली आपण त्यांना जे नेक्साचे ओनर आहे त्यांना इन्व्हाइट करूया, अनिल दादा यांना. अनिल दादा पूर्ण माहिती देणार आहे इथं जे जे डिस्प्ले केले त्याच्याबद्दल, तर थोडीशी आम्हाला माहिती द्या. नमस्ते मित्रांनो. आता हे जे दोन मॉडेल आहेत हे SRX NX 625 मध्ये छोट्यामध्ये आहे, तो एक मोठ्यामध्ये आहे. त्यानंतर 500 वॉट आणि 800 वॉट असे एक दोन मॉडेल आहेत. ओके, हे 15 इंच मॉनिटर आहे. हा 15 इंच ऍक्टिव्हचा मॉनिटर आहे. त्याचबरोबर आम्ही ब्रँड सिरीज मध्ये एक 3 सिरीज ह्या एक्झिबिशन मध्ये लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामध्ये ही एक सिरीज आहे जी लेक्सिस नावानं आम्ही प्रमोट करत आहोत. आतापर्यंत ही कोणाला सेटअप दिलेला नाहीये. तर हा सेटअप 4 बेस 4 टॉप पूर्ण असं किट घ्यावं लागतं. त्याच्यानंतर दुसरी आमची ब्रँडचा जो सेटअप आहे तो हा लॉन्च केलेला आहे आणि याचे पण 4 बेस 4 टॉप आणि हा लुमिना नावानं आम्ही तो हा प्रमोट करतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये जे वर्क केलेलं आहे हे क्वालिटीच्या हिशोबाने केलेलं आहे. इथून मागचा इतिहास आणि इथून पुढचं जे काय आमचं ध्येय आहे ते तुम्हाला या क्वालिटीवरून समजून जाईल. तसेच आम्ही ज्याच्यामध्ये नाव कमवलं रोड शो, हे पण आपले ठराविक लावलेले आहेत प्रोडक्ट. आणि 36चा टॉप नवीन अपडेट केला आहे का? हा, नवीन अपडेट केलेला आहे. कारण मग पुढे 32चा टॉप 32चा होता, त्यावेळेला थोडा 36चा लावलेला आहे. आणि याच्याबद्दल थोडी माहिती आहे, कारण काही नाही, आपण हा ब्रँडनी प्रोडक्ट देतोय. म्हणजे हे जनरेटर साठी लागणारे जे जॉईंट बॉक्स आहेत, ओके ओके, याच्याबरोबर थोडे होते हे 2 जॉईंट बॉक्स पण आम्ही लाईट बोर्ड छोटे पण लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे न्यू लॉन्चिंग झालं की TR सिरीज नेक्सा, ओके, ही लाईव्हचे जे प्रोडक्ट आहेत ते लाईव्हचे प्रोडक्ट तुम्ही याचे फिनिशिंग, त्याच्यानंतर याचं ब्रँडिंग, याचं स्पेसिफिकेशन पण तुम्हाला पाठीमागून दिसेल. ओके, हा 12 इंची सेवेचा टॉप आहे. याच्यामध्ये 18 याच्यासाठी तुम्ही 18 इंची डबलचा बेस आणि 12 इंची सेवे टॉप असं याचं कॉम्बिनेशन आहे. हा देताना सेटअप 8 बेस 4 टॉपचा होऊन जाईल. समोरच्या बाजूने पण बघू शकताय, पुढून लुक पाहू शकता. 3 टॉप आहे, 18 इंची डबलचा बेस आहे. अगदी ब्रँड सेटअप याचा लुक झालेला आहे. आणि याचं कॉम्बिनेशन 4 बेस आणि 8 टॉप. त्याच्यानंतर 12 इंची 2 मध्ये 2 मिड आहे, 2 HF आहेत. 12 इंची 2 मध्ये हा सेटअप बनलेला आहे आणि याला 18 इंची सिंगलचा सब आहे. ओके, त्याच्यानंतर 18 इंची सिंगल सब आणि 10 इंची मध्ये 3 वे. ओके, हा तिसरा सेटअप. हे आता तिन्ही सेटअप आम्ही लाईव्हच्या हिशोबानं प्रमोट केलेले आहेत. आणि ज्या नेक्सा युरो 50 हा एक छोटा प्रोडक्ट आहे. एक मिनिट, हा छोटा प्रोडक्ट आहे नेक्सा युरो 50, की जो छोटा पाकेट बडा धमाका या नावाने फेमस आहे. आणि तर हा प्रोडक्ट आम्ही जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी दिलेला आहे या 6 महिन्यामध्ये. पूर्ण हिट काम आहे, ऍक्टिव्ह आहे, याची क्वालिटी परफॉर्मन्स एकदम ब्रँड फील आहे. रिस्पॉन्स पण चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला आहे. जवळजवळ 2 ते 3 एक्झिबिशन मध्ये आम्ही हा 2 ते 3 एक्झिबिशन पूर्वी हा लॉन्च केलेला आहे. याच्यानंतर ह्यातून जो रिस्पॉन्स भेटतोय आपल्याला, जो फील येतो, ब्रँड फील एक नंबर आहे. त्याच्यानंतर दुसरा ऍक्टिव्हचा प्रोडक्ट आहे युरो 20. ओके, ह्याच्यामध्ये जसा यातला सिमिलर प्रोडक्ट आहे, फक्त हा 15 इंची डबलचा सब आहे, हा 15 इंची सिंगलचा आहे. याच्यावरती याचं वायरिंग वगैरे जे काय असेल ते आपण इथूनच केलेलं आहे. अंदो हा थोडा उचल तो दाखवतो की याच्यामध्येच ऍम्प्लिफायर आहे. 1 मिनिट, ओके ठेवा.
हा एक कपलर आहे वायरिंगचा. ओके, तुम्ही पाहू शकता हा कपलर आहे. ओके, त्याच्यात आणि पूर्ण याच्या वायरिंग through पूर्ण वायरिंग वरती जातं. याला एक्स्ट्रा वायरिंग काही करायची गरज नाहीये. आता हे आमचं पकड. ओके, कनेक्ट झालेला आहे. टोटल वायरलेस आहे. तुम्ही याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्ट करू शकता. ओके, आणि जर दुसरा याच्या लेफ्ट राईट जर करायचा असेल तर लेफ्ट राईट मध्ये तुम्ही ॲटोस देखील हा कनेक्ट होतो. ओके, आणि जे आमचे सेटअप आहेत त्या सेटअपसाठी आम्ही ॲम्प्लिफिकेशन चा वापरतोय. ही डीपीची सिरीज आहेत. याच्यामध्ये विथ डीएसपी आणि विदाऊट डीएसपी असे 2 मॉडेल आहेत. प्रत्येक मॉडेल आहे, मला वाटते डीएसपीचे 4 मॉडेल आहेत, विदाऊट डीएसपीचे पण 4 मॉडेल आहेत. इथं 2 चॅनल पण एक ॲम्प्लिफायर आहे. आम्ही आमच्या पूर्ण सेटअपसाठी लाईव्ह असू द्या, बोर्ड असू द्या, त्याच्यामध्ये पण हे ॲम्प्लिफायर वापरतो. त्याच्यानंतर आमच्या नेक्सा नावाने पण काही ॲम्प्लिफायर आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी लॉन्च केलेले आहेत. ते पण ॲम्प्लिफायर आहेत. हे 18 इंची सबसाठी D16 म्हणून आणि 21 इंची सबसाठी D18 म्हणून. त्याच्यानंतर 2 चॅनल आणि 4 चॅनलचे छोटे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये पण आम्ही नेक्सामध्ये हे पण ॲम्प्लिफायर 2 वर्षापूर्वी लॉन्च केलेले आहेत आणि यांचा पण रिस्पॉन्स एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर आमची तिसरी ब्रँडची सिरीज आली की जी लिजेंडर. ऑलरेडी याचं आमचं लॉन्चिंग एक 6 महिन्यापूर्वी झालेलं आहे. याचे पण 4 बेस 4 टॉप लिजेंडर सिरीज आहे. एकूण ज्या ह्या 6 महिन्यात आम्ही आता 2 नवीन सिरीज नवीन लॉन्च केलेल्या आहेत आणि ही 6 महिन्यापूर्वी ही तिसरी सिरीज लॉन्च केलेली आहे. ओके, आणि ही सिरीज तुम्ही दिली का? हा, दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये संकेत ऑडिओ म्हणून आहे, त्यांना आपण ही सिरीज दिलेली आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपण अजून काय अपग्रेड करू शकतो? आहे आता ऑलरेडी आपण 2 तरी सिरीज लॉन्च केलेल्या आहेत. क्लीनच्या हिशोबानं, लाईव्हच्या हिशोबानं कंपनी अजून पुढे जाते, कारण की मागच्या वर्षीच्या एक्सपोजर रिपोर्ट अनुभवानुसार या वर्षी खूप सारी डेव्हलपमेंट चांगली आहे. कलरचं फिनिशिंग असू द्या, दिसायला प्रोडक्ट असू द्या, किंवा जे लाईव्हचे प्रोडक्ट आता बनवलेले आहेत त्याची फिनिशिंग तुम्ही कुठल्याही इंटरनॅशनल ब्रँड बरोबर कम्पेअर करू शकताय. ते तर आहे. हो, धन्यवाद. ओके, थँक्यू.